But before we start our this show, I would love to thank everybody. कारण माझ्यासारखी छोटे कलाकाराला इथे या स्टेजवरती बोलवून तुम्ही माझा मुलाखत घेणार आहे. नाही. दिस इज अ व्हेरी ह्यूज मोमेंट फॉर मी. थँक्यू. नाही एकदम धन्यवाद धन्यवाद, सर. सर. हा. खरं तर हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे सर. हो, खरं आहे. म्हणजे बघ असं असतं अद्वितीय की दिग्गज लोक जी असतात बरोबर. ती त्यांच्या मनाचा मोठेपणा असा दाखवतात. नाही, बरोबर. म्हणजे खरं तर ते दिग्गज आहेत पण आपल्या समोर ते स्वतःला छोटे बोलतायत तर हा त्यांच्या मनाचा नम्रपणाच नाही का? खरं आहे, अगदी खरं आहे अन्वयार्थाने. कसं आहे बघ ना, हा. नम्रपणा हा सौंदर्याचा एक अलंकार असतो असं हो, आपल्याला शाळेत शिकवलं अगदी, गेलेलं अगदी, आहे. अगदी. आणि तो व्यक्तिमत्वात असलाच पाहिजे अन्वयार्थ. बरोबर. काय आहे हा. बघ ना, म्हणजे व्यक्तिपूजा ही कधीही वाईटच असते. बरोबर. म्हणजे व्यक्तिपूजा ही स्वतःहून केलेली असू दे किंवा दुसऱ्याने केलेली असू दे किंवा अगदी. अनुयायांनी देखील केलेली असू दे, अगदी. ती वाईटच. कारण व्यक्तिपूजेचा जो मार्ग जातो तो डायरेक्ट हुकुमशाहीकडे जातो. आणि हुकुमशाही जर आपल्याकडे आली तर लोकशाही नेस्तनाबूत होते. अगदी अगदी असं सगळं आहे. तर मला हे असं वेगळं वाटतंय त्यामुळे. आणि कसं आहे की बाबा मी उत्तम आहे बरोबर. हा अभिमान झाला. खरं. पण मी अमुकापेक्षा उत्तम आहे हा. हा गर्व झाला. हो. आणि गर्व हा व्यक्तिमत्वाला नेहमी घातक असतो. आपल्याकडे उदाहरणं आहेत म्हणजे हिटलर हो. किंवा मग इदी अमीन आहे, इदी अमीन. इदी अमीन म्हणजे हो. ह्यांच्या सत्ता संपुष्टात आला का का? तर गर्व. खरं आहे, तुझं अगदी खरं आहे. आणि ती म्हण प्रचलित सुद्धा आहे, गर्वाचं घर हे नेहमी खाली खाली असतं असतं. अन्वयार्थ. अगदी. आणि ते वर कधी जाऊ शकत नाही कारण ते खालीच असतं. नाही. माझ्या घराकडे खाली आहे. माझं घर खाली आहे म्हणून मी लगेच पंडितजी. टॅक्सी पकडून इंटरव्ह्यूला आलेलो आहे. पंडितजी. मला पंडितजी interview. पंडितजी पंडितजी